स्वागत आहे. चला काहीतरी नवीन शिकूया. बोबा माइंड्स लँग्वेज सिरीज वेअर यू लर्न सिप बाय सिप, स्किल बाय स्किल. मी राहुल आणि आज आपण एक खूप सुंदर आणि शिकण्यासारखी गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण आपण ती आज मराठीत ऐकूया. आजची आपली गोष्ट आहे तहानलेला कावळा. एक जुनी आणि खूप आवडती गोष्ट. एका उन्हाळ्याच्या दिवसाची गोष्ट आहे. खूप खूप ऊन पडले होते. आकाशातून जणू आग बरसत होती. अशा कडक उन्हात एक कावळा होता. त्याला खूप खूप तहान लागली होती. त्याला इतकी तहान लागली होती की त्याचे घसे कोरडे पडले होते. तो पाणी शोधत होता. इकडे तिकडे वर खाली तो पाणी शोधत फिरत होता. त्याला पाणी कुठेच दिसत नव्हते. तो खूप थकून गेला होता, पण त्याने हार मानली नाही. तो उडत उडत खूप दूर गेला. खूप शोधल्यानंतर त्याला एका घराच्या अंगणात एक माठ दिसला. माठ म्हणजे पाण्याचे भांडे. त्याला माठ दिसल्यावर खूप आनंद झाला. अरे वाह, इथे पाणी आहे असे त्याला वाटले. तो पटकन त्या माठाजवळ उतरला. पण एक अडचण होती. माठात पाणी तर होते, पण ते खूप खाली होते. इतके खाली की कावळ्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. त्याने खूप प्रयत्न केला. त्याने आपली मान खाली केली, आपली चोच माठात घालण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. पाणी खूप खाली होते. तो पाणी पिऊ शकला नाही. कावळ्याला खूप दुःख झाले. त्याला पुन्हा तहान लागली होती आणि पाणी असूनही तो ते पिऊ शकत नव्हता. कावळा खूप निराश झाला, पण कावळा खूप हुशार होता. त्याने विचार केला, मी काय करू शकतो? मी पाणी कसे पिऊ? त्याने इकडे तिकडे पाहिले. जवळच त्याला काही छोटे छोटे दगड दिसले, खूप छोटे दगड. कावळ्याला एक कल्पना सुचली, एक खूप चांगली कल्पना. त्याने एक एक दगड उचलला. आपल्या चोचीने त्याने एक छोटा दगड उचलला आणि तो दगड त्याने माठात टाकला. दगड माठात गेला आणि पाण्यात बुडाला. मग कावळ्याने दुसरा दगड उचलला आणि माठात टाकला. मग तिसरा, चौथा असे करत करत कावळ्याने खूप दगड माठात टाकले. तो एक एक दगड उचलत होता आणि माठात टाकत होता. हळूहळू, खूप हळूहळू माठातील पाणी वर येऊ लागले. दगडांमुळे पाण्याचा स्तर वर येऊ लागला. कावळा अजून दगड टाकत राहिला. तो सतत दगड टाकत राहिला. थोड्याच वेळात पाणी इतके वर आले की कावळ्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचू शकली. अरे वाह, कावळ्याला खूप आनंद झाला. त्याने आपले डोके खाली केले आणि मनसोक्त पाणी प्यायला. खूप खूप पाणी प्यायला. त्याची तहान भागली. त्याला खूप बरे वाटले. तो आता आनंदी होता. पाणी प्यायल्यानंतर कावळ्याने देवाचे आभार मानले आणि तो आनंदाने उडून गेला. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते? मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला खूप महत्त्वाचा धडा शिकवते. तो म्हणजे कोणतीही अडचण आली तरी कधीही हार मानू नये. आपण प्रयत्न करत राहिला पाहिजे. आपल्या बुद्धीचा उपयोग करायला पाहिजे. जर आपण मेहनत केली आणि विचार केला तर कोणत्याही समस्येवर उपाय शोधू शकतो. अडचणी येतात, पण आपण त्यावर मात करू शकतो. तहानलेला कावळा हुशार होता. त्याने प्रयत्न केले आणि त्याला यश मिळाले. म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा. कधीही हार मानू नका. आमच्यासोबत जोडल्याबद्दल धन्यवाद. बोबा माइंड्स लँग्वेज सिरीज वेअर यू लर्न सिप बाय सिप, स्किल बाय स्किल. टू लर्न मोर अँड साइन अप फॉर फ्री, विजिट bobaminds.com.